नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल माथा चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मॅटर्निटी शूटसाठी मी काय काय पॅकिंग केली, कशी बॅग पॅक केली, त्यानंतर आम्ही व्हिडिओ शूटसाठी कुठे गेलो होतो आणि मी कसे मॅटर्निटी शूट करून घेतले, त्यासाठी काय काय तयारी केली, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझा महाराष्ट्रीयन लुक कसा वाटला ते देखील नक्की कळवा। तर सर्वप्रथम मी साडी ठेवून घेतली बॅगमध्ये। मला सर्व गोष्टी आठवून ठेवायच्या होत्या, म्हणून मी एक टिप सांगते इथे तुम्हाला। जर तुम्हाला कुठे शूटसाठी वगैरे किंवा बाहेर फिरण्यासाठी वगैरे जायचे असेल तर आपण काय करायचे, ज्या गोष्टी आपल्याला न्यायच्या आहेत ना त्या बॅग भरण्याच्या आधी आपण सर्व सामान एका साईडला काढून ठेवायचे, म्हणजे आपण कुठलीही गोष्ट विसरत नाही किंवा मग काही आपल्याकडून राहत नाही। तर मी इथे काही एक्स्ट्रा पेअर ऑफ ड्रेस पण घेतला आहे, कारण शूट झाल्यावर मला चेंज करावे लागेल, म्हणून मी माझ्यासाठी ड्रेस घेतला। किंवा आम्ही तिथं राहिलो, एक दिवस सुट्टी आहे तर स्टे वगैरे केला, तर त्यासाठी मी आवश्यक ते 2 ड्रेस घेतले आणि एक स्टोल घेतलेला आहे सोबत। त्यानंतर मी आता ज्वेलरी ठेवणार आहे। ज्वेलरीमध्ये ठुशी, त्यानंतर या ज्या चंद्रकोर युपिन्स घेतलेल्या आहे हेअरस्टाईलसाठी, त्या युपिन्स आणि छोटा हार, मोठा हार वगैरे असं मी सगळं व्यवस्थित पॅक केलं आहे। त्यानंतर सोबत अंगठ्या घेतल्या आहेत, जोडवे घेतले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन लुकसाठी ही जी नथ घेतली आहे ती नथ देखील मी आठवणीने ठेवून घेतली। सर्व ज्वेलरी मी व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक केली आणि ती मी प्लास्टिकमधून काढली नव्हती, कारण ती सर्व व्यवस्थित सापडावी आणि काही मिसप्लेस होऊ नये म्हणून मी असं अरेंज करून ठेवले होते। जे ज्वेलरी लागणार आहे ते मी एका ठिकाणी ठेवले होते। आणि मेकअपसाठी मी पार्लरवाली हायर केली आहे, त्यामुळे मला जे मेकअप करण्यासाठी सामान लागणार आहे ते मी काही सोबत घेतले नाही। हा माझा छोटा हार आणि मोठा हार आहे, तर हा मी घालणार आहे महाराष्ट्रीयन लुकसाठी। नऊवारी साडीवर मी चंद्रकोर थीमची साडी घालणार आहे, त्यामुळे मी हा चंद्रकोर थीमचा नेकलेस घेतलेला आहे। हे देखील आता मी व्यवस्थित बॅगमध्ये पॅक करून दोघी बॅग्स ज्या आहे या मी ठेवणार आहे। त्यानंतर बाकी मी ह्यांच्यासाठी मॅचिंग आणि एक व्हाईट कलरचे असे 2 कुर्ते घेतले होते। जे मॅच होईल ते आम्ही फोटोग्राफरला विचारून नंतर डिसाईड करणार आहे। जी ज्वेलरी मी पॅक केली होती ती या बॅग्समध्ये ठेवून मी व्यवस्थित ठेवून घेतली। त्यानंतर दादर मार्केट शॉपिंग हॉलमध्ये ही ज्वेलरी कुठून घेतली याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, तो मी या व्हिडिओमध्ये लिंक करून देते। त्यानंतर हे सर्व सामान ठेवल्यावरती अजून मला महत्त्वाचे म्हणजे मी फ्रीजमध्ये गजरा ठेवलेला आहे। सकाळी आम्हाला खूप लवकर निघायचे 4-5 वाजता, तर तेव्हा मी निघताना तो घेणार आहे, तर तसं पण मी ते एक लक्षात ठेवलेलं आहे। आणि बाकी सर्व तयारी व्यवस्थित झालेली आहे। हे शूट करण्यासाठी आम्ही मुंबईहून पुण्याला जाणार आहोत, तर 1 डेचं शूट आहे म्हणून आम्ही लगेच रिटर्न येणार आहे आणि जास्त नाही 2 ते 3 तासाचा रस्ता आहे, तर ट्रॅफिकवर डिपेंड करते आम्ही कधी पोहोचणार। पण सकाळी आम्ही एकदम लवकर 4-5 वाजता निघल्यावर आम्ही तिथे वेळेत पोहोचणार। आणि शूटचा टाईम तसा 1 वाजेचा आहे, पण मला मेकअपसाठी वगैरे थोडे लवकरच पोचायचे आहे 11-12 वाजता, तर तोपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ। आणि या फोटोशूटचे लोकेशन जे आहे ते खूप सुंदर आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहाल तर तुम्हाला ते लोकेशन बघायला भेटेल। खूप फेमस असे लोकेशन आहे, तिथे तुम्ही सर्व प्रकारचे फोटोशूट करू शकता। त्यानंतर मी हे पाऊच घेतले होते, यामध्ये आता मी उरलेले सामान ठेवणार आहे, जसे की माझे हेअर ॲक्सेसरीजचे राहिले होते, जे छत्र, त्यानंतर वेल वगैरे, त्यानंतर बांगड्या आहेत, या ज्या गोटच्या बांगड्या आहेत त्या बांगड्या देखील मी सोबत घेतल्या आहेत। त्यानंतर मी वेल घालायचे ठरवले होते, तर हे वेल देखील मी या पाऊचमध्ये ठेवणार आहे। त्यानंतर जे इयर कप्स आहेत ते इयर कप्स पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, ते मी सोबत घेतलेले आहेत। मी मेकअप केल्यावरती घालून बघणार आहे, जे छान दिसेल ना तर त्या दोघांपैकी एक मी ठेवणार आहे, कारण आता मला डिसाईड करता येत नाहीये म्हणून। बाकी सर्व सामान ठेवल्यावर मी अशा प्रकारे एक माझी बॅग पॅक करून घेतली। त्यानंतर मी रात्री झोपी गेले। आता सकाळी आम्ही उठलो आणि बरोबर आम्ही 5 वाजता निघालो, जसे ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही 4 वाजता उठून आवरले आणि आता आम्ही पुण्यासाठी निघत आहोत। सकाळी तुम्ही बघू शकता मी आंघोळ करून आता तयार झालेली आहे।
त्यानंतर आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली. घरापासून निघाल्यावर मुंबईहून आम्ही घाटकोपरला राहतो, तर तिथून निघून आम्हाला पुण्याला कात्रज जवळ जायचे आहे. तर जवळजवळ 2.5 ते 3 तास दाखवत आहे. म्हणजे आम्ही आमच्या वेळेनुसार जसे ठरवले होते त्याप्रमाणे आम्ही लवकरच तिथे पोहोचू आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा उशीर वगैरे होणार नाही. त्याचप्रमाणे ब्रेकफास्ट वगैरे आहे ते आम्ही रस्त्यात पुण्यातच करू, रस्त्यात नाही करणार, कारण एक्सप्रेसवेने आम्हाला सध्या एकदम एवढं सकाळी नाही जमणार. म्हणून आम्ही डायरेक्ट तिथे पोहोचल्यावरच एखाद्या हॉटेलमध्ये आम्ही तिथे नाश्ता वगैरे करणार आहोत. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथं सनराईज दिसत आहे मस्त. हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि इथे तुम्हाला आता सनराईजचा व्ह्यू दिसत आहे. सकाळचे 7 वाजत आले होते आणि थोडी थंडी अजून आहे, म्हणून तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू दिसत आहे आपल्याला. आणि तसं मुंबईत पण खूप छान शूट होऊ शकते, पण मी हे पहिलेच डिसाईड केले होते की मला पुण्यात जाऊन हे फोटोशूट करायचे आहे आणि हा लुक क्रिएट करायचा आहे. म्हणून मी माझ्या 7व्या महिन्यामध्ये शूटसाठी जायला निघाली. तुम्ही बघू शकता इथे सनराईजचा आता ॲक्च्युअल व्ह्यू दिसत आहे आणि आजूबाजूला मस्त तांबूस असे सूर्यकिरण पसरलेले आहेत, त्यामुळे खूपच छान दिसत आहे. कॅमेरामध्ये जेवढे कॅप्चर करता आले तेवढे मी केले आहे, पण ते जेव्हा आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष बघतो तर ते खूपच सुंदर असे दिसत होते. त्यानंतर लोणावळ्याजवळ आम्हाला थोडी ट्रॅफिक वगैरे लागली, पण बाकी रस्ता तसा आम्हाला एवढं ट्रॅफिक वगैरे लागली नाही, म्हणून आम्ही वेळेतच लोकेशनला पोहोचलो 9 वाजता. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि ब्रेकफास्टमध्ये मी मिसळपाव खाल्ली. त्याचं मी शूट वगैरे केलं नाही, कारण थोडी घाई होती. नंतर माझं ब्रेकफास्ट झाल्यावरती आम्ही तिथून मेकअप करण्यासाठी पार्लर जे मी डिसाईड केले होते पुण्यातलेच, तर त्यांच्याकडे गेलो होतो. गायत्री मेकअप आर्टिस्ट म्हणून आहेत. कोणाला नंबर पाहिजे असेल तर मला कमेंट टाकू शकता. त्यानंतर हा त्यांनी माझा छान असा लुक क्रिएट केला होता आणि लोकेशन देखील खूप सुंदर होते. लोकेशनचं थोडंफार शूट मी केलं आहे. ते लोकेशन एक वाडा आहे तिथे आणि तिथे हे फोटोशूट केले होते. वाडा खूपच सुंदर आहे, त्यामुळे एकदम पुरातन काळातील थीम प्रमाणे आणि नऊवारी साडी वगैरे असा लुक केला होता. माझे फोटोशूट कंप्लीट झाले. त्यानंतर चेंज वगैरे केले आणि आम्ही वापस जायला निघालो. त्यानंतर आम्हाला जगदंब इथे जायचे होते, म्हणून आम्ही थोडं पुढे गेलो 15 किलोमीटर. जगदंबामध्ये आम्ही जेवण केले डायरेक्टली आणि आम्ही मुंबईला परत यायला निघालो. जगदंबामध्ये आम्ही 5-6 वाजता जेवण केले होते, त्यामुळे आम्ही रात्रीचे जेवण काही केले नाही. आणि मुंबईला येण्यासाठी आम्हाला रस्त्याने खूप जास्त ट्रॅफिक लागली, कारण संडे होता आणि संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे ट्रॅफिकमधून निघत खूप उशीर झाला आणि आम्ही मुंबईला आमच्या घरी रात्री 11 वाजता पोहोचलो. धन्यवाद मंडळी. तर अशाच व्हिडिओसाठी ट्रॅव्हल माता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. मॅटर्निटी शूट करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे यासाठी मी पुढचा व्हिडिओ नक्की पोस्ट करेन.